ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल आणि न्यायव्यवस्थेवरती वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी असीम सरोदे यांची सनद जी आहे ती रद्द केलेली होती. या विरोधात त्यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागितलेली होती. अखेर जी सनद रद्द झालेली होती त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याच्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत असीम सरोदे आहेत. तुमची सनद रद्द करण्यात आलेली होती. त्याला जी आहे आता स्थगिती देण्यात आली. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मी आभार मानतो, की त्यांनी प्राथमिक मुद्दा लक्षात घेऊन असं नमूद केलेलं आहे, की माझी सनद जी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनी 12 ऑगस्ट 2025 रोजी 3 महिन्यासाठी निलंबित केली होती. तो निर्णय हा प्रथमदर्शनी योग्य नाही अशा स्वरूपाचा निर्वाळा देताना त्यांनी या निर्णयावर स्थगिती दिलेली आहे. हा जो निर्णय आहे याच्यामध्ये व्यावसायिक गैरवर्तणूक काय आहे, या संदर्भात विश्लेषण आणि शहानिशा होण्याची गरज आहे. अशा स्वरूपाचा उल्लेखसुद्धा आदेश देताना बार काउन्सिल ऑफ इंडियानी दिलेला आहे. मी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानतो, की त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती देऊन माझी वकिली पुन्हा सुरू होईल असा एक मार्ग मोकळा करून दिलेला आहे. उद्या उच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये अपंगत्वासह जगणाऱ्या अनेक लोकांवर अन्यायकारक पद्धतीने आर्थिक शोषण त्यांचं झालेलं आहे. त्या संदर्भातील युक्तिवादासाठी मी उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये हजर राहणार. सर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आता तुम्ही सांगितलं होतं, की ही सनद जी आहे ती तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. तुम्ही न्यायालयामध्ये जो आहे तो युक्तिवाद आता करू शकणार. तो मी आता उद्यापासूनच युक्तिवाद सुरू करीन. मी न्यायालयामध्ये आता हजर होऊ शकतो. सनद रद्द झाली होती त्या काळामध्ये नोटीस पाठवणे, लोकांशी बोलणे, कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन त्यांना करणे, तसंच केसेस ड्राफ्ट करणे, अ, न्यायाच्या दृष्टीने आवश्यक असलेले पावलं उचलण्यासाठी लोकांना सल्ला देणे, या सगळ्या गोष्टी मी करू शकतच होतो. केवळ जे बँड असते ते बांधून न्यायालयामध्ये प्रत्यक्ष न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्यावर 3 महिन्याची बंदी आणण्यात आली होती. त्याला आता बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिलेली असल्यामुळे माझा वकिली करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मी उद्यापासून माझी न्यायालयातली वकिली सुरू करत आहे. म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाने जो निर्णय घेतलेला होता, त्या बाबतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठपुरावा केलेला होता? कशा पद्धतीनं तुमची बाजू मांडलेली? बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे अपील करण्याची तरतूद ही ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यांनी जी प्रक्रिया दिलेली असते, की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा म्हणजे स्टेट बार काउन्सिल जे असेल, त्या कोणीही काही निर्णय घेतला असेल, तर त्याबद्दल बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे आपल्याला अपील करता येते. त्या अपीलावर सुनावणी होऊन जो काही निर्णय होईल, त्याला जर चॅलेंज करायचं असेल, तर सुप्रीम कोर्टात आपण अपीलसुद्धा पुन्हा करू शकतो. त्यामुळे बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे जी सुनावणी आत्ता सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीनी दिलेला निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपात त्याला स्थगिती देऊन थांबवलेला आहे आणि याच्यावरची विस्तृत सुनावणी ही लवकरच होईल. त्याबद्दलची तारीख बार काउन्सिल ऑफ इंडियातर्फे मला कळवण्यात येईल. तेव्हा मी पुढच्या सुनावणीसाठी सुद्धा हजर राहीन. पण आता माझी वकिली जी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती, ती आता सुरू झालेली आहे. याच्याबद्दल मी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानतो. ज्या पद्धतीची तुम्ही वक्तव्य केलेली होती, त्या वक्तव्यांवरती तुम्ही ठाम आहात. मग मी जे वक्तव्य केले ना, त्याबद्दल मी ठाम आहेच. मी आधीसुद्धा सांगितलं, की मी ते वक्तव्य केलेले आहे. 38-40 मिनिटाचं जे भाषण मी तेव्हा केलं होतं. तो न्यायिक चिकित्सेचा आणि विश्लेषणाचा भाग आहे. त्याच्यामध्ये मी गैरवर्तणूक केलीच नाही. आता एखाद्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बुद्धिमत्तेनुसार वाटेल, की मी गैरवर्तणूक केली आहे आणि तो कोणीही जाऊन तक्रार करेल. याच्यामध्ये त्या व्यक्तीला तक्रार करण्याचा हक्क आहे का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याला लोकस स्टँडी अशा स्वरूपाचा एक शब्द आहे. मग त्या माणसाला काही अधिकारच नसेल. तो माझा पक्षकार नाही. त्याची मी काही केस चालवत नाही. त्याच्याकडून मी काही पैसे घेतले नाही. तो माणूस जाऊन जर तक्रार करत असेल, तर त्याला अधिकार आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा भाग आहे, की व्यावसायिक गैरवर्तणूक जी आहे, ती त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे होती. प्रथमदर्शनी त्यांनी कोणती व्यावसायिक गैरवर्तणूक आहे दाखवली नाही. इतर स्वरूपाची कोणती गैरवर्तणूक आहे याचा सुद्धा काही उल्लेख नाही. आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवानी कशाच्या आधारे माझ्याविरुद्ध निकाल दिला, हेच माझ्यासाठी अनाकलनीय होतं. त्यांनी त्यांचा अधिकार वापरला आणि निर्णय दिला. त्याच्यामध्ये न्यायिकता नाही असं म्हणण्याचा मला अधिकार आहे आणि तो वापरून मी अपील दाखल केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, की ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूशन्स त्याला आपण म्हणतो, त्या लोकशाही पूर्ण पद्धतीने चालल्या पाहिजे. आकसबुद्धीने कोणीच कोणती कार्यवाही करायला नको. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याच्यामध्ये सदस्य असलेले अनेक जण माझे मित्र आहेत.
त्यांचे सुद्धा मी आभार मानतो, की त्यांनी मला स्वतः फोन करून दुःख व्यक्त केलं, की आमच्यापैकी काही जणांनी हा निर्णय दिला. तो निर्णय कायद्यात बसणारा नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. अनेक निवृत्त न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयातले, उच्च न्यायालयातले त्यांनी हा निर्णय वाचल्यावर सांगितलं, की "अरे, असा असा निर्णय होणं तर बरोबर नाही." तर त्याचबरोबर सामान्यातल्या सामान्य माणसांनी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मोर्चे काढले, निदर्शनं केले, बार काउन्सिलला पत्र पाठवले, की तुम्ही पुनर्विचार करा या निर्णयाचा. त्यांना सुद्धा हे लक्षात आलं, की गैरवर्तणूकच याच्यामध्ये नाही. तर मग हा निर्णय का झाला? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तर मी त्या सगळ्या लोकांचे आभार मानतो, ज्यांना सामान्य बुद्धिमत्तेच्या आधारे सुद्धा हे लक्षात आलं, की हा निर्णय न्यायिक दृष्टिकोनातून चुकीचा आहे. आणि त्यामुळे बार काउन्सिल ऑफ इंडियानी सुद्धा हे सगळं लक्षात घेऊन स्थगिती दिलेली आहे, असं मला वाटतं. म्हणजे ही जी कारवाई तुमच्यावरती झालेली होती, ती आकसबुद्धीतून किंवा राजकीय द्वेषापोटी झालेली आहे असं वाटतं? लोकं तसं म्हणतात, की राजकीय दृष्टिकोनातून किंवा आकसापोटी झाली असेल. पण प्रथमदर्शनी जोपर्यंत मला ते काही आढळत नाही, मी त्याच्याबद्दल वक्तव्य करणं बरोबर नाही. अ, परंतु आकसबुद्धी किंवा राजकीय विरोधी मतं एखादे काही व्यक्तींचे असतील, त्याच्या आधारे निर्णय होणं ही प्रक्रिया नेहमीच चुकीची ठरते. तशा प्रकारचा निर्णय बार काउन्सिलनी घेतला नसेल, अ, असा आनंदाचा निष्कर्ष निघणं ही माझ्यासाठी सुद्धा समाधानाची बाब राहील. अ, आणि मला असं वाटते, की न्यायिक बुद्धिमत्ता असलेले अनेक जण बार काउन्सिलमध्ये आहेत. त्या सगळ्यांवर माझा विश्वास आहे. ज्यांनी हा निर्णय दिला ते सुद्धा लोकं माझे मित्रच आहेत आणि त्यांनी त्यांच्या न्यायबुद्धीप्रमाणे निकाल दिला असेल, असं मी समजतो. केवळ माझं एवढंच म्हणणं आहे, की मी काही याच्यामध्ये व्हिक्टिम आहे असं मला काही सांगायचं नाही. मला हे म्हणायचं आहे, की आपण व्यवस्थांना व्हिक्टिम करू नये. व्यवस्था ज्या आहेत त्या मजबूत राहिल्या पाहिजे. ज्यांनी खरोखर चुकीचं केलं त्यांचं चुकीचंच आहे असं सांगणारे अनेक माणसं उभी राहिले पाहिजे. आणि त्या सगळ्यांसोबत मी आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा यांच्यासोबत मी आहे. कारण की ती आमच्यासाठी वकिलांच्या कल्याणासाठी काम करणारी संस्था आहे. वकिलांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी काम करणारी ती संस्था आहे. त्यांनी तशाप्रमाणे कामाचा उद्देश अत्यंत स्पष्ट ठेवला पाहिजे. मी त्यांच्यासोबत आहे. सर आपण बघतो की शिवसेनेचं नाव आणि चिन्हाची सुनावणी जी आहे ती सातत्याने पुढे जाताना पाहायला मिळते. सतत ही सुनावणी पुढे जाणं हे काही चांगल्या न्यायव्यवस्थेचं लक्षण नाही. न्याय व्यवस्थापनात काहीतरी बिघाड झालेला आहे. आता असं म्हटलं तर काही न्यायव्यवस्थेचा अपमान होत नाही, न्यायालयाचा अपमान होत नाही. कारण की न्यायव्यवस्था आपली आहे लोकांची. आपल्या मी भारतीय नागरिक. आपण जेव्हा म्हणतो ना, की मी भारताचा नागरिक प्रतिज्ञा घेतो आपण. तेव्हा भारताचा नागरिक म्हणून या सगळ्या भारतातल्या व्यवस्था, त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था सुद्धा आली. त्याच्यावर आपली सगळ्यांची मालकी आहे. आपल्या सगळ्यांची ती व्यवस्था आहे आणि ती लोकशाहीमध्ये सुदृढ राहिली पाहिजे ती व्यवस्था. यासाठी काम करण्याची गरज आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, की त्या व्यवस्थेमध्ये काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, त्या व्यवस्थेतील काही उणिवा असतील, त्या अत्यंत काय म्हणतो आपण त्याला प्रामाणिक शब्दांमध्ये, संयमित शब्दांमध्ये, चांगल्या वृत्तीने आपण त्या मांडल्या पाहिजे. तरच या व्यवस्था चांगल्या राहतील आणि व्यवस्थांचं मूल्यांकन खरं तर होण्याची एखादी प्रक्रिया गव्हर्नन्सचा भाग म्हणून केली पाहिजे, पण ती केलेली नसल्यामुळे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं होताना सगळ्या न्यायालयांमध्ये आपल्याला दिसते. आणि मग तो सनी देओलचा डायलॉग आहे एका सिनेमातला, की "तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती है यहाँ पे" असं म्हणतो आणि तो हात आपटतो. तेव्हा तो भारतातल्या सगळ्या माणसांच्या मनातली भावना व्यक्त करत असल्यामुळे त्याला त्या एका डायलॉगमुळे जे काही हिरोइझम प्राप्त होते, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, की ते व्यवस्थातली उणीव तो सांगतो आहे म्हणून लोकांनी त्या डायलॉगला आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यावर आजही घेतलेला आहे. मग मला असं वाटतं, की तारीख पे तारीख होण्याच्या ऐवजी तारीख पे जस्टिस झालं पाहिजे. प्रत्येक तारखेला न्याय पुढे सरकला पाहिजे. प्रत्येक तारखेला न्याय मिळाला पाहिजे. हे खूपच आवश्यक आहे. जर न्यायव्यवस्थेवर, लोकशाहीवर, भारत देशावर एक राष्ट्र म्हणून आपण प्रेम करत असू, तर हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी, की आज एक तारीख दिली. ही तारीख आहे, या तारखेवर काही झालं नाही. मग दुसरी तारीख दिली. ती तारीख एक महिनाभराची दिली. या आजच्या तारखेपासून तर त्या महिनाभराच्या तारखेपर्यंत ज्या बेकायदेशीर गोष्टी होतात, होऊ शकतात, घडवल्या जातात. एक असंविधानिकताच प्रस्थापित होत जाते त्या महिनाभरामध्ये, पुढच्या सगळ्या तारखांमध्ये. मग शिवसेनेच्या केसमध्ये आपण पाहिलं, तर 3 वर्ष तारखा, तारखा, तारखा अशा सुरू आहेत. या एका तारखेपासून दुसऱ्या तारखेपर्यंत मध्यंतरीच्या या पिरियडमध्ये जी असंविधानिकता पसरते, बेकायदेशीरता वाढते, एक चुकीचं राजकारण प्रस्थापित होते, त्याची जबाबदारी कोणाची? हा माझा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न न्यायव्यवस्थेतल्या सगळ्यांना आहे. हा कोणाच्या न्यायव्यवस्थेवर नाही. त्यामुळे खूप पूर्वीपासून
सुचवलं जात आहे, की न्यायाधीशांचं उत्तरदायित्व नक्की झालं पाहिजे. मग न्यायालयीन उत्तरदायित्व कायदा आला पाहिजे. ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल आलं पाहिजे. याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. न्यायाधीशांची आहे, वकिलांची आहे, पोलिसांची आहे, समाजातल्या प्रत्येक माणसाची आहे. हा 13 कोटी लोकांचा प्रदेश आहे, महाराष्ट्र. राजकारणामध्ये अत्यंत सक्रिय असलेला महाराष्ट्र आहे. अनेक पंतप्रधान, अनेक महत्त्वाचे गृहमंत्री दिलेला हा पंतप्रधान नाही, पण अनेक गृहमंत्री, महत्त्वाचे मंत्री दिलेला हा भाग आहे. राजकारणाला दिशा देणारा हा भाग आहे. तर इथे महाराष्ट्रात एक घटनात्मक पेचप्रसंग तयार होतो. बेकायदेशीररित्या पक्ष फोडले जातात, चोरले जातात, पळवले जातात आणि त्यांना राजकीय समर्थन देणारे गव्हर्नर आपण पाहतो. ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटलेलं आहे, की लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलटवून टाकण्यामध्ये राज्यपालाची भूमिका आहे असं त्यांना दिसते. तर मग त्या राज्यामध्ये होणाऱ्या सत्तांतराबद्दल, बेकायदेशीरतेबद्दल प्रकरण प्रलंबित राहणं चुकीचं आहे. आणि त्याबद्दलचं दुःख आपण सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे. कोणाविरुद्ध रोष असण्याची गरज नाही. कोण न्यायाधीश येतात आणि जातात, निवृत्त होतात. पण येणारा न्यायाधीश, जाणारा न्यायाधीश सगळ्यांबद्दलचा आदर निर्माण झालेला आहे का? म्हणून माझं हे म्हणणं आहे, की तो गव्हर्नर असो, एखादा विधानसभेचा सभापती असो, अध्यक्ष असो, एखादे मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, गृहमंत्री असो किंवा न्यायाधीश असो, या सगळ्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी काम केलं पाहिजे. त्यांनी जर प्रतिष्ठा राखली नाही आणि मग लोकं जेव्हा टीकात्मक परीक्षण करताना काही वेळेस बोलले, तर त्याचं मग दुःखसुद्धा वाटायला नको. कारण प्रतिष्ठा जपणं हे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचं काम आहे. जेव्हा माणसं त्या पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल बोलत असतात, तेव्हा ते पदाची अप्रतिष्ठा करतात म्हणून बोलत असतात. त्या व्यक्तीबद्दल बोलत असतात. पदाचा गैरवापर कुणालाही करायचा नसतो. सर आपण जर पाहिलं तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ज्यावेळेस एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतं, तसं आपण पाहतो की जसं आता या प्रकरणामध्ये शिवसेना कोणाची किंवा धनुष्यबाण कोणाचं हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे. तरीसुद्धा पक्षाच्या चिन्हाला जी आहे ती स्थगिती मिळत नाहीये किंवा त्यावरती वापरण्यासाठी प्रतिबंध घातला जात नाहीये. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्यामध्ये शिंदे गटाकडून या चिन्हाचा परत वापर होणं. काय झालं आहे, की भारताच्या निवडणूक आयोगाने अत्यंत आक्षेपार्ह, चुकीचा आणि बेकायदेशीरतेकडे जाणारा निर्णय एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला आणि त्यांनी सांगितलं, की शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेचा आहे, असं त्यांनी कशाच्या आधारे सांगितलं? केवळ त्यावेळेस असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे, खासदारांच्या आधारे सांगितलं. पण तेवढाच निकष लावणं चुकीचं आहे. पक्ष संघटना आणि विधिमंडळ पक्ष संघटना ही 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पक्ष संघटनेवर पकड कोणाची आहे? म्हणजे एकनाथ शिंदेंनी सुद्धा आत्तापर्यंत शिवसेना या मूळ पक्षात असताना ज्या निवडणुका लढवल्या, त्या ए-बी फॉर्मवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच सही होती. मग पक्षप्रमुख ते आहेत. पक्षाचे कर्ते-धर्ते आणि तसं म्हणू आपण संचालक ते आहेत. त्यामुळे त्यांचाच हुकूम हा पक्षाच्या अंतर्गत महत्त्वाचा आहे, असं 10व्या शेड्यूलनुसार आपल्याला दिसते. मग तसं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने हा जो अतार्किक निर्णय दिला, जो मूलभूतरित्या बेकायदेशीर आहे, त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मग निवडणूक आयोगाने निर्णय आतापर्यंत जेव्हा पक्षचिन्हाचे वाद झाले, तेव्हा काय दिले? की तुम्ही दोघं बद्दल भांडताय ना, मग तुमच्या दोघांनी हे पक्षचिन्ह वापरायचं नाही. आम्ही तुम्हाला नवीन पक्षचिन्ह देतो. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, जेव्हा या पक्षचिन्हाबद्दलचा वादविवाद हा निवडणूक आयोगासमोर सुरू होता. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा सांगितलं, की तुम्हाला 3 पक्षचिन्ह सुचवा कोणते पाहिजे. सध्या आम्ही तुम्हाला ते देतो. मग उद्धव ठाकरेंनी 3 पक्षचिन्ह सुचवले. त्यांनी सुद्धा पक्षचिन्ह सुचवले. तर उद्धव ठाकरेंना तेव्हा मशाल हे पक्षचिन्ह दिलं. तेव्हापासून ते वापरत आहेत. पण दुसरीकडे आपण पाहतो, की त्यांनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देऊन टाकलं. हा निर्णय मूलभूतरित्या चुकीचा आहे. ज्या निर्णयाबद्दल वाद होता, ते पक्षचिन्ह गोठवायला पाहिजे होतं. सर्वोच्च न्यायालयात मग अपील झालं. मग सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी काय होती, की आमच्याकडे खूप प्रकरणं आहेत. आमच्याकडे तारखावर तारखा होऊ शकतात. हे प्रकरण पूर्णपणे ऐकायला आम्हाला वेळ लागणार आहे. त्यामुळे आम्ही आत्ता अ, हे जे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आहे, याच्यावर आम्ही आता स्थगिती देतो, हे कोणीच वापरायचं नाही. असा निर्णय जर दिला असता सर्वोच्च न्यायालयाने, तर ते त्यांच्या प्रती आणि आपण म्हणू संविधानिकतेच्या प्रती सजग आहेत, असं आपण म्हणू शकलो. पण म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की तारखेवर तारीख जे देण्यात येते, त्याच्यामध्ये जी बेकायदेशीरता होते, एकनाथ शिंदेंना बेकायदेशीररित्या
हे पक्षचिन्ह वापरण्याची मुभा निवडणूक आयोगाने देणं आणि मग तारखेवर तारीख देताना त्या बेकायदेशीर वापराकडे पक्षचिन्हाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कानाडोळा करणं, याच्यामध्ये मूलभूत चूक आहे. ती चूक कोणाची आहे याच्याबद्दलचं उत्तरदायित्व नक्की झालं पाहिजे आणि त्या चुकांबद्दल आपण बोलू शकतो. नागरिक म्हणून हे विचार केला पाहिजे. आता तुम्हाला एक दुसरा मुद्दा सांगतो, की एक निर्णय दिला भारतातल्या कोणत्याही न्यायालयाने, कोणताही निर्णय दिला, तरी एकदा निर्णय दिल्यावर त्या न्यायाधीशांची त्याच्यावरची जबाबदारी संपलेली आहे. त्यांनी कायदेशीर जबाबदारी पार पाडून तो निर्णय दिलेला आहे. तो निर्णय लोकांच्या मालकीचा झाला. ज्या दिवशी निर्णय दिला त्या दिवशी तो लोकांच्या मालकीचा झाला. आपली ओनरशिप आहे या सगळ्या जजमेंट्सवर. मग त्या निर्णयाची चिकित्सा करण्याचे संविधानिक अधिकार प्रत्येक भारतातल्या माणसाला आहे. ज्याला तो निर्णय आवडणार नाही, त्यांनी तो निर्णय आवडणार नाही हे चांगल्या भाषेत जरूर सांगावं. एखादा त्या निर्णयाबद्दल कविता करेल किंवा चुकीचा निर्णय कसा आहे, बरोबर निर्णय कसा आहे. एखाद्याला वाटलं की हा चुकीचा निर्णय याच्यातून काय होणार आहे, याच्याबद्दल मला चित्र काढायचं, तो चित्र काढू शकतो. एखादा माझ्यासारखा वकील असेल, त्यांना संविधानिक दृष्टिकोनातून या निर्णयाची चिकित्सा करायची असेल, तर मी ती करू शकतो. त्याच्यामध्ये कोणाचा अपमान होण्याची गरज नाही. तो निर्णय आमचा सगळ्यांचा आहे. आम्हाला लागू आहे तो. त्यामुळे त्या न्यायव्यवस्थेचा आदर ठेवून आपण त्या निर्णयाची चिकित्सा करू शकतो, विश्लेषण करू शकतो. तो अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. हे साधी गोष्ट ही सगळ्या यंत्रणांनी समजून घेतली पाहिजे. माझ्या म्हणण्यानुसार अभिव्यक्ती राहील. मला जी आवडेल तीच अभिव्यक्ती राहील, असं कोणीच म्हणू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटते, की कोणत्याही निर्णयामध्ये न्यायिकता आहे की नाही, याच्याबद्दल सामान्य माणूस सुद्धा जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा अतार्किकता ही उघड पडते आणि त्याच्याबद्दलची दखल सगळ्या न्यायबुद्धी जागृत असलेल्या माणसांनी घेतली पाहिजे. सध्या आज कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक होती. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे जे सगळे मंत्री होते, त्या मंत्र्यांनी थेटपणे दांडी मारली, बहिष्कारच घातलेला होता आजच्या बैठकीवर. काय म्हणता तुम्ही? शिवसेना शिंदे गटाचे जे मंत्री होते, त्यांनी आज कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक होती. त्या बैठकीवरच त्यांनी थेटपणे बहिष्कारच घातलेला. त्यांनी का बहिष्कार घातलाय किंवा नाही आले मला माहिती नाही. पण अ, हे जे पक्षांतर झालं, ते सत्ताकांक्षेतून झालेलं आहे. ही सत्ता आपल्या ताब्यात असली पाहिजे. मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही पाहिलं साधं पालकमंत्री केलं नाही तर किती जण काही वर्ष नाराज झालेले होते. पूजा अर्चा केले, महाराजांकडे गेले, गंडेदोरे बांधले, ज्योतिषाकडे गेले, रस्ते अडवले त्यांच्या लोकांनी. हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी पक्ष सोडला वगैरे हे जे कोणी म्हटलं असेल ते सगळं चुकीचं आहे. तो गैरलागूच मुद्दा आहे. सत्तेसाठी हे पक्षांतर झालं. सत्तेसाठी सत्तेचीच चोरी झाली, हे नक्की आहे. आता हे जे तुम्ही म्हणता मंत्रिमंडळाच्या मीटिंगला आले नाही वगैरे, ही तर अत्यंत बेजबाबदार अशी गोष्ट आहे. मंत्री तुम्ही झाले असाल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेलं पाहिजे. मंत्रिमंडळात एकत्रित निर्णय झाले पाहिजे आणि ते निर्णय जे आहे ते लोककल्याणासाठी असले पाहिजे. मग लोककल्याणाची जबाबदारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून जर तुम्ही पार पाडत असाल, तर अशा वेळेस तुम्ही त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच हजर राहायचं नाही. हा लोकांचा विश्वासघात आहे. असीम सरोदे यांची सनद जी आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी जी आहे 3 महिन्यांसाठी रद्द केलेली होती. त्यावरती बार काउन्सिल ऑफ इंडियाने जी आहे ती स्थगिती दिलेली आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.